तर मित्रांनो, सकाळ सकाळी तुम्हाला सांगतो भात शिजवलाय आम्ही गॅसवर. गॅस टाकी आबानं सांगितले का आणून ठेवली इथं, जुळली आता मी टाकी बघा. इकडे गॅस टाकी माझी गॅस टाकी जुळली आहे. आबा तिला म्हणला त्याची गॅस टाकी देऊन दे, त्याच्या नाव आहे त्याची, तुझ्या नावाची तू तर राहू दे. कारण आईच्या नावाची गॅसची टाकी ती त्यांना दिली ती तशीच आहे. पण मुद्दाम होऊन माझा खेळ करायसाठी घेतली होती. काल आबाला आल्या सांगितलं की काय बराबर नाही. आबाने त्याला द्यायला सांगितली, आणून टाकली इथं बघा. आम्ही आता हे शिजवलं आहे भात बघा. आणि दही लावलं होतं कालच्या दुधाचं, तुम्हाला सांगतो बघा. ही दही आणि इकडं बघा आम्ही गॅसवर भात शिजवला आहे. पोरं ही दुपारची खाती ती टेन्शन नाही. म्हटलं पोरांनो लागल ती मागून घ्या, हो पोट भरून खावा. म्हटलं रात्री चपात्या खाल्ल्या ते आता भात. आम्ही जमलं तर शनिवारची आठवडी या बाजारला जाणार आहे पोरांना ही घेऊन, नवीन खायला हे इकडं तिकडं पोरांना देणार आहे मी माझ्या. दही घ्या पोरांना अजून, हो. तुम्हाला काय खायचं आहे? तुम्हाला काय खायचं आहे? वडापाव रोजच खातो की, वेगळं काय तर असं. पाणीपुरी, भेळ. तुला भेळ खायची का? पण तुम्हाला भेळ देतो दोघींना बी ना, हो. या मित्रांनो खायला बघा. दही भात घेतलंय, जेवायला लागलोय. थोड्या वेळानं आम्ही कपडे धुवायला जाणार आहे. आमचे काम उरकून कपडे धुवायला कोण कोण येणार माझ्या संग? माझ्या संगच असणार. लेकरं आता ठेवत नाही मी इथं कुठं. मी जिकडं जाईल तिकडंच घेऊन जाणार माझ्यासोबत. खावा, पोट भरून खावा. खा, पोट भरून खा, हो. दही भातलाही बाहेर लागते बघ मित्रांनो. भातानं भूक लागते लगेच. तर भरपूर शिजवलाय, दुपारपर्यंत जातोय, काय अडचण नाही. तांदूळ आहे तर मस्त ठिकभर तांदूळ आहे तर काय सुद्धा अडचण नाही. तिथं बाय अजून घे तुला भात, दही भात आका, पोट भरून अजून घे तुला. संध्याकाळी आपण कालच्या चपात्या करू, हो. या जेवाय सगळीजण दही भात खायला या पोट भरून सगळ्यांनी. काय लोक खाताना सुद्धा नावं ठेवती ती, म्हणती ती माचा खातोय. अरे तुम्ही कसं खाताय? वाचा खाताय का तुम्ही? अरे गावाकडच्या माणसाची पद्धतच आहे अशी, काला करून कुस करून खायची. अरे अन्नाला सुद्धा तुम्ही नावं ठेवताय लागानो. असंच खातोय तसंच खातोय. तुम्ही लय जागीरदाराच्या बापचा आहे काय? तोंड झाकून खायला. आपलं काय बोलत नाही, पाकच संयम तोडा लागला या. तोंडच माचा वाजवतोय आणि हेच वाजवतोय. तुम्ही काय तोंडानं खात नाही काय? उगं कमेंट काय बिन करायची म्हणून करताय, जरा भान असू द्या. देदा भात घे बघ तुला अजून, पोट भरून खा. एवढं घेऊन घे भात, घे भात. आका भात घे तुला, आकाला पण वाढते दा. पोट भरून खावा. दही आपल्या घरच्या म्हशी दुधाला लावलंय बघा. दे आकाला दे घे, पाहिजे का म्हणजे आकाला दे.
पोटान मरत नाही आम्ही. दही दे की दे चमच्याने तिला दही खाऊ देऊ का पोट भरून खा हो. दे की अजून बस का म्हणते दे की विकत आणायचं आहे का. भातात दही चांगलं लागतं बाबा. बोलतंय का. साखर घरात संपली आहे बघा. साखर नाही आपण आज साखर आणू. तुम्हाला भातात खायला साखर आहे हो. साखर आणू आपण आजच्या दिवस खावा बिगर साखर. संपले घरातला किराणा संपलाय हो. की ना घरातला किराणा संपलाय घरात भरला नाही पण दुसऱ्याला भरून दिला म्हणजे किती मोठा हे तिरस्कार आहे. कसं असतंय तिला वाटलं असेल मी ह्याची जिरवू शकल. मला ह्या विषय बोलायची इच्छा पण नाही पण मनात विचार येतात. पण माझी जिरवणे नादात तुझी जिरणार एवढं लक्षात ठेव. दुसऱ्याचा ऐकून जे तू तमाशा केलाय ना ते तमाशा तुझ्या पदरात पडणार. मला काय नाही मी मोकळाच आहे. मी असं ना तसं हे आहे पण तुलाच लोक नावं ठेवणार आहे ते. मी माझी पोरं सांभाळायला मी सक्षम आहे. ती तिसरी पण पुरी घेता आणून सोड. तुझा न्यायचा बिन संबंध नाही. माझी मी सक्षम आहे सांभाळायला तिला. सोन्यासारखी सांभाळतो तुझ्यापेक्षा. तू काय तर लोकांच्या दारात जाऊन पडाक पडलीस आणि लागली जहागीर दाराचा आव्हान आणायला. तोंडाव कळा आहे का तुझ्या. गेलीस बरं घरी कशी तो फुलून दिसत होती तिथं तुझ्या तोंडाव कळा सुद्धा नाही. असं बसतंय बोलायचं नव्हतं बरं. आळे हलत्या टोकऱ्याची. मी ठरवलंय बोलायचं नाही त्या विषयावर. बरं घ्या बाजारून. खाऊन थोड्या वेळ बसूया. तळ्याला जाऊ मस्तपैकी. का बोरवर धुयाच आपल्या बोरवर धुया का तळ्याला जायला. तळ्यालाच जाऊया निवांत मोकळ्या पाण्यात आपलं. शरीराला थोडी मका टाकतो कोटी करून जाऊ मग. आका तुला दही देऊ का. खा पोट भरून खा.